जय शिवराय मित्रांनो, सर्वांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा। आज आपण सकाळचे एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत आणि मी आणि माझे 3 मित्र आम्ही ठरवलेलं आहे की शिवजयंतीनिमित्त एखाद्या गड किल्ल्यावर गेलं पाहिजे, म्हणून आम्ही सिंहगडला जात आहे। आता माझा मित्र काही वेळात मला घ्यायला येईलच। आम्ही तिथून स्वारगेटला मीटअप पॉईंट आहे आमचा, तिथं आम्ही भेटू। तिथून मग बाकी मित्रांसोबत फिरू। अशा तऱ्हेने आपला मित्र आलेला आहे गाईस। आता सकाळ 5 वाजता आम्ही निघत आहे इथून। तो आता स्नेहलला घ्यायला चाललेला आहे। मित्रांनो, भावांनो, आमच्या एका मैत्रिणीने आता थोडं लेट केलेलं आहे आम्हाला। आता आम्ही तिला 5 वाजलेले आहे, आम्ही अर्धा तासाचं थांबलेलो आहे। आता विल बी गोइंग टू पिक हर। जाऊ आता तिला। बघा भावांनो, हे सगळं होते आता। आम्ही ही मुलीमुळे लेट झालेलो आहोत। स्नेहल मीटिंग पॉइंट वर आलोय चांगलं तोंड ठेव जाऊ, असं घाणेरडं तोंड नको करायचं। पण एक अजून मुलीने लेट केलेलं आहे। ही स्नेहल पारेला सोडलं तर एक अजून मुलगी जी लेट करत आहे आता, तिच्यामुळे आम्ही परत लेट झालेलो आहे। तर हर्ष, तुला काय बोलायचं आहे याबद्दल? 5 वाजता जायचा प्लॅन, आता 6 वाजता जायला निघालेलो आहे। मे बी यायला पण उशीर व्हायला लागणार आहे, उन्हात चालावं लागेल थोडंसं, बट स्टील वी कॅन डू इट। स्वराज आहे आपल्याबरोबर, स्वराज असेल तर सगळं होतं। स्वराज राहिल्यावर सर्व होतं। अन्नदाता स्वराज। आता आपण पार्किंग मध्ये गाडी पार्क केलेली आणि वरपर्यंत ट्रेक करणार आहे। हॅलो एव्हरीवन, आतापासून ट्रेक चालू झालेला आहे। आता एक्झॅक्टली 6:41 झालेले आहेत। वी आर लेट ऑन अवर शेड्यूल, बट लेट्स सी नाव। सारा पळून दाखव, पळून दाखव। थंडी खूप आहे, तर जर आले तर जर्किंग वगैरे, स्वेटर वगैरे घालून या। सकाळी येताना सारखा नका या। स्वेटर नाही घातलं तरी चालतंय, एवढी पण काय थंडी नाहीये। आता पार्किंग मध्ये बोलत होती, माझे हात जाम झाले, रडत होती ही, आणि आता बोलत आहे थंडी वगैरे नाही। प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर। सर्व या रस्त्याने चालले, पण हा माणूस आपल्याला इकडून जाऊन दाखवेल। खतरनाक रस्त्यांनी जायचा शौक आहे पहिल्यापासून। ऍक्च्युली हा माणूस मुळशीचा आहे, तर तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा पॅटर्नच वेगळा असतो। आम्ही मुळशीकर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। मित्रांनो, परत आपल्याकडे तो पायरीनवाला सरळ रस्ता होता, पण नाही, आपला पॅटर्नच वेगळा आहे। इकडूनच जाईल हा, जाऊन दाखव सरस। तिकडून गेला तर बघून घे बाई। हा काय रस्ता शोधून काढणं, हेच तर मुळशीकरांचं अस्तित्व आहे बाई। बघा, अरे नाही, ही पण चढून दाखल स्नेहू प्लीज। पडली तर पडली, आता जाऊ दे, चला बाई। व्हिडिओ बंद करतो, नाही तर चढता चढता मीच पडायचो। आता स्नेहू आणि मी इथून जायचं ठरवलं होतं, पण नाही, आम्हाला स्वराजने बोलला का इथूनच जाऊ आपण, कारण आलेलोच आहे तर फुल एक्सपिरियन्स करायचा। पायरी रस्ते वगैरे तर आपण कॉलेजमध्ये पण चढून घेतो, पण ट्रेक करायला आलोय तर प्रॉपर ट्रेक करायचा। चालत राहा, थांबू नको। गँग लीडर स्नेह, चालत राहा, थांबू नको। गँग लीडर स्नेहू। आपला स्वराज भाऊन प्रेरित होऊन आणि स्नेहूशी प्रेरित होऊन हे पण आज हा जोखीम भरा काम करायला जाणार आहे। सरळ रस्ता आहे आमच्याकडे, पण हर्ष जैनांचा वाघ। बंद कर। थांब की वरचा चढू दे त्याला।
अरे हो, मूळशीकर अजून खतरनाक रूट घेतात ना. साधं काम जमत नाही आपल्याला. ही एक पण इथं, पण हा मेन माणूस आहे. कसा गेला म्हणतो? अरे कर तू. हे बघा, खरी ट्रेकिंग म्हणतात त्याला. एक खल्लास. मी जाऊ का? तर मित्रांनो, आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता हे बाकीचे लोक इथं गाडीहून येतात, पण गाडीहून येण्यामध्ये काही मजा नाही. हे आमचे स्नेहलताईला विचारतो. यस, ट्रू. इथून मागून खालून यायचं, मस्त भारी ट्रेक होतो. गाडी वगैरे नाही तर काय पूर्ण किल्ला चढून घेशाल तुम्ही, मग काय मजा नाही त्यात. भैयाचं दिसत आहे का नाही ते पण कळत नाही मला. गेट तर आलाय भाई, काहीतरी जडवलं. खतरनाक व्ह्यू आहे हा भाई, भारी व्ह्यू आहे भाई. याच्यात मीच दिसत आहे भाई, नाही ती स्क्रीन आहे भाई, दिसत नाही व्हिडिओ मध्ये काय येते. आवाज काढावा लागेल. आपण काय पोहोचले फायनली, अँड वी आर रेडी टू ईट समथिंग ब्रेकफास्ट. स्वराज कांदा चिरतोय. ब्रेकफास्ट नाही हा, लंच आहे. ब्रंच म्हणूया आपण. ब्रंच नाही, हा लंचच आहे. ब्रंच. मित्रांनो, आता आम्ही पोहोचून गेलेलो ब्रेकफास्ट कधी आहे. तू तर जेवून आलेली थोडंच खाऊन चांगली. आले. त्यालाच ब्रेकफास्ट ते म्हणतात. एवढंच होतं. आता गडावर आलेलो आहे, आता खाणार आम्ही थोडं. खाल्ल्यानंतर पण साफसफाई करून जायची. तुम्ही पण या, खावा, पण साफसफाई करून. तो जे म्हणलं चुकीचं आहे, बट जोक म्हणून बोलला, पण त्याला तुम्ही हे करताय ते चुकीचं आहे. काय चुकीचं काय माहिती का, ओव्हर रिॲक्शन. ओव्हर रिॲक्शन. अरे ज्या गोष्टीवर त्यांनी हे केलं पाहिजे त्या तो गोष्टीवर जोक नाही ओरिजिनल पण नाहीये खरं तर त्याचा. आता आम्ही इथं जेवण झालेलं आहे आमचं. साफसफाई पण करून टाकलेली आहे आम्ही. कागद खाली टाकत नका जाऊ, स्वतःकडे घेऊन जात जावं. खाली गेल्यावर डस्टबिन वगैरे भेटेल तुम्हाला, तिकडे टाकायचं. पाण्याचं बॉटल वगैरे पण बिस्लरीचं आणले असतील. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत आहे. या किल्ल्यावर जर येणार असेल तर मोस्टली तुम्ही पावसाच्या टायमामध्येच या, उन्हामध्ये प्लीज टाळा. आज तर शिवजयंती म्हणून आम्ही आलेलो आहे, नाही तर आम्ही पण टाळतो. शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही आलेलो. सकाळचा याचा प्लॅन होता, बट बऱ्यापैकी आता उशीर झालेला आहे. बट इट्स ऑल राईट. प्लॅन तर माझा होता. हा, हिचा प्लॅन प्लॅन हिचा तर मुळे आलेला मी आहे. बनवलाय. बी बरोबर. आणि उशीर पण मी. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हा हर्ष तर बसलेला आहे मस्त. वरती एक लहान बाजार सारखं भरलेलं आहे, सर्व खायला मस्त. फ्रूट्स वगैरे, कॅप वगैरे, ग्लासेस, शेड्स सर्व भेटून जाईल वर. तिकडे एक आहे लॅबोरेटरी, ऑब्झर्वेटरी ना, लोकमान्य टिळक यायचे जिथं ऑब्झर्वेटरी आहे तिथं एक. वॉशरूम पण वॉशरूम काय दाखवायचं बाई. आहे, पण वॉशरूमची सोयी पण आहे वरती गडावर, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. पेड आहे पण रिजनेबल रेट्स आहेत, 5 रुपीज पर पर्सन. त्यानंतर इथं मला वाटतंय अजून 1-2 तोफखाने वगैरे आहेत, ते बघू आम्ही. आणि एक छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे, ते एक बघू आणि मग जाऊ. अरे बाळा, मी काय म्हणते, भजी खा. टिळक निवासकडे चाललोय आता आपण. लोकमान्य टिळक इथं यायचे. आहे.
आत नाही जाऊ देत ना हर्ष, आत नाही जाऊ देत ना. काय आत? टिळक निवास आहे, टिळक लोकमान्य टिळक राहायचं तर लिहिलेलं आहे की बघ. पॉज करून वाचायचं असेल. हा, ही छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. नाही ना म्हणजे त्यानंतर भाग पडले 2. आहे ना. छत्रपती शिवाजी. आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे काहीच. सरक रे, उतर आधी तू, चल. ऐ मित्रांनो, भावांनो, काय बोलायचं मग ते. तर आता परत आम्ही ट्रेक करून ज्या रस्त्याने आम्ही आलेलो त्याच रस्त्याने, त्याच जोखीमभऱ्या रस्त्याने आम्ही आता परत जाणार आहे. व्हिडिओ इथंच संपत आहे, कारण तो रस्ता परत दाखवण्यात काय अर्थ नाही. आणि त्यानंतर खाली उतरून तर आम्ही गाडीवरच जाऊ म्हटल्यावर पुणे दाखवण्यात पण काय अर्थ नाही. तर जय भवानी, जय शिवराय.